तेरे बस की बात नाहीये. तू मुलगी आहेस, घरात बस. पण तुम्हाला लोकांच्या याच बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकावं लागेल. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी. आज मी इथे अशा शक्तीबद्दल बोलायला उभी आहे जी आपल्या सर्वांच्या आत दडलेली आहे, पण कधी कधी परिस्थितीच्या भीतीपोटी किंवा लोकांच्या दबावाखाली ती कुठेतरी हरवून जाते. ती शक्ती म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास आणि आपले कधीही न संपणारे धैर्य. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असा काळ येतो जेव्हा आपल्याला वाटते की सगळे रस्ते बंद झाले आहेत, प्रत्येक बाजूने फक्त अडचणी दिसतात. मनात एक शंका येते की एक मुलगी किंवा एक स्त्री म्हणून मी हे करू शकेन, जग मला पुढे जाऊन देईल का? पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष हाच आयुष्याचा खरा शिक्षक असतो. जो दिवा जळतो तोच प्रकाश देतो. आपण स्त्रियांनी तर शतकानुशतके प्रत्येक संकटाशी लढा दिला आहे, त्यामुळे स्वतःला कधीही कमजोर समजू नका. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहता तेव्हा सुरुवातीला लोक तुमच्या हसतील, तुम्हाला अडवतील आणि सांगतील की तेरे बस की बात नाहीये. तू मुलगी आहेस, घरात बस. पण तुम्हाला लोकांच्या याच बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकावं लागेल. कोणाचंही मत तुमची ओळख ठरवूच शकत नाही. लोकांचे काम फक्त बोलणे आहे, पण तुमचे काम तुमच्या कर्तृत्वाने त्यांना उत्तर देणे आहे. त्यांच्या नकाराचा वापर स्वतःची ताकद वाढवण्यासाठी करा. यश हा एका रात्रीत मिळणारा चमत्कार नाहीये. त्यासाठी रोज स्वतःला मेहनत घ्यावी लागते, स्वतःला सिद्ध करावे लागते. अनेक जण 99% प्रयत्न करतात आणि अगदी शेवटी हार मानतात. पण कदाचित फक्त 1% अधिक प्रयत्नांची गरज असते जी त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. म्हणूनच आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कधीही कमतरता राहू देऊ नका. प्रत्येक नवी सकाळ एक नवीन संधी घेऊन येते. शेवटी मी एवढंच म्हणेन, कधीही हिंमत हारू नका. आपल्याला खूप पुढे जायचंय. ज्यांनी म्हटलं होतं की हे तुला जमणार नाही, त्यांनाच आता काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. तर मग उठा, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आजपासूनच आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाका. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला थोडंसं मी मोटिवेट केलं असेल, थोडा माझा खारीचा वाटा असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्रिया ग्रेस वाईब्सला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.